तर जरांगे पाटील यांचा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेला आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडे। संजय, आत्ता मोर्चा नेमका कुठे आहे? नवी मुंबईमध्ये त्यांना मार्ग बदलण्याची विनंती पोलिसांनी केली होती, तर तो मार्ग बदलण्यात आलेला आहे का? नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकता की अंतरवाली सराटीपासून हा निघालेला मोर्चा किंवा रॅली आपण म्हणू शकतो। ही रॅली आता लोणावळामध्ये पोहोचली आहे आणि उद्या मुंबईमध्ये ही रॅली पोहोचणार आहे। परंतु या ठिकाणी जरांगे पाटलांसोबत लाखो मराठा समाज या ठिकाणी लोणावळ्यामध्ये जमा झालेला दिसतो आणि उद्या जरांगे पाटील म्हटल्याप्रमाणे पुण्याच्या पुढे गेल्यानंतर हा समाज कोटीमध्ये परावर्तित होऊ शकतो असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं। परंतु रस्त्यामध्ये अंतरवालीहून निघताना पुण्यामध्येही जरांगे पाटलांना रस्ता बदलावा लागला। आता काही पोलीस अधिकारी आले होते, त्यांनी रस्ता वाशिवकडे जाताना रस्ता बदलण्याची विनंती केली होती। विनंती केल्यानंतर जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते त्यांनी पोलिसांची चर्चा केली, मात्र याच्यातून काय निष्पन्न झालं अजून काही समोर आलं नाही। पण जरांगे पाटील पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहेत। आम्हाला मुंबईला पोहोचायचं आहे, आम्हाला आझाद मैदानावर जायचं आहे, आम्हाला त्या ठिकाणी उपोषण करायचं हे महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे जरांगे पाटील पोलिसांना सहकार्य करत आहेत आणि रस्ता ते बदलू शकतात जे पोलीस त्यांना सुचवतात। निखिल मॅडम, नक्कीच आपण ही दृश्य पाहतो। मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। लोणावळ्यामधून मुंबईच्या दिशेने हा मोर्चा निघालाय। रात्रीपर्यंत हा मोर्चा वाशीमध्ये पोहोचेल, तिथे मुक्कामी असेल।